प्रति तोळा तब्बल 94,000 रुपये ही आहे आजची सोन्याची किंमत। गेल्या काही दिवसांपासून देशभरात सोन्याच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। सोन्याचा भाव सध्या ऑल टाइम हाय आहे। सोन्याची किंमत आता 1 लाखाला टच करते की काय असे प्रश्नही आता विचारले जात आहे। यामुळे इन्व्हेस्टरचा तर भरपूर फायदा झाला, पण सामान्यांचा मात्र हिरमोड झालाय। विशेषतः लग्न सराईच्या काळामध्ये किमती वाढल्यानं सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पण नुकतीच एक बातमी आली। बातमी आहे सोन्याच्या किमतींबाबतची। काही एक्सपर्ट्सनुसार आता सोन्याच्या किमतींमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे। त्या दाव्यानुसार सोन्याच्या किमती 38% कमी होऊ शकतात, म्हणजेच 94,000चं सोनं आता 55,000वर येणार असं बोललं जातंय। या चर्चा नेमका आहेत काय? सोन्याची किमती कमी होणार असल्याचा दावा कोण करतंय? या दाव्यामध्ये किती दम आहे? सोन्याच्या किमती खरंच कमी होऊ शकतात का? या सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी सोन्याच्या किमती कमी होणार असा दावा कोणी केलाय ते बघूयात। अमेरिकेतली एक प्रसिद्ध फायनान्शियल सर्व्हिसेस फर्म आहे, तिचं नाव आहे मॉर्निंगस्टार। या फर्मचे अॅनालिस्ट जॉन मिल्स यांनी सोन्याच्या किमती कमी होणार असल्याचा दावा केलाय। मिल्स यांच्या दाव्यानुसार पुढच्या 5 वर्षांमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये तब्बल 38% घसरण होऊ शकते, म्हणजेच सोन्याची किंमत प्रति तोळा 55,000 रुपये इतकी घसरू शकते। त्यांच्या या दाव्यानंतर जगभरामध्ये सोन्याच्या किमतींबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत। आता मिल्स हे या क्षेत्रातले वरिष्ठ अॅनालिस्ट आहेत। ते BHP, रिओ टिंटो, फॉर्टेस्क्यू, वेल, अँग्लो अमेरिकन, साऊथ 32 आणि ग्लेनकोर यांसारख्या जगभरातल्या मोठ्या मायनिंग कंपन्यांबाबत त्यांचा मोठा अभ्यास आहे। ऑस्ट्रेलियाच्या सिडनी इथं वास्तव्यास असलेले मिल्स व्हाईट हेवन कोल आणि न्यू होप कॉर्पोरेशन यांसारख्या ऑस्ट्रेलियन कोल कंपन्यांना रिसर्च आणि अनालिसिस प्रोव्हाइड करतात। मायनिंग क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या काय संधी आहेत, कोणत्या मायनिंग कंपनीज इन्व्हेस्टमेंटसाठी योग्य आहेत याचे अनालिसिस ते करतात। एकूणच काय तर या क्षेत्रामध्ये मिल्स यांची एक्सपर्टीज आहे, ज्यामुळे त्यांचा दावा गंभीरपणे घेणं गरजेचं ठरतं। आता जॉन मिल्स यांनी सोन्याच्या किमती कमी होणार असल्याचा दावा कशाच्या आधारावरती केला, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण समजून घेऊ। यासाठी आपल्याला आधी सोन्याच्या किमती का आणि कशा वाढल्या हे जाणून घ्यावं लागेल। सध्या भारतामध्ये 94,000च्या आसपास भाव असलेल्या सोन्याचे दर अनेक कारणांमुळे वाढले आहेत। यामध्ये रशिया युक्रेन, इस्रायल पॅलेस्टाईन यांसारख्या देशांमधली युद्ध, अमेरिकेची डळमळीत अर्थव्यवस्था आणि वाढती महागाई यांसारख्या कारणांचा समावेश आहे। विशेषतः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रेड वॉरमुळे जागतिक स्तरावर अस्थिरता वाढली आहे। या सगळ्याचा मोठा परिणाम शेअर मार्केटवरती होत आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये शेअर मार्केटमध्ये सातत्यानं घसरण बघायला मिळते। याचा परिणाम असा झाला की यामुळे इन्व्हेस्टर सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायाकडे वळले आहेत। अनेकांच्या मते गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे सोनं। त्यामुळे आता लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करू लागले आहेत। याचमुळे सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं बोललं जातंय। आता जॉन मिल्स यांनी येत्या 5 वर्षांमध्ये सोन्याच्या किमती कमी होणार असल्याचा दावा केलाय। त्यांनी हा दावा कशाच्या आधारावरती केला तर मिल्स यांच्या दाव्यानुसार जगभरात सध्या सोन्याचा सप्लाय वेगाने वाढतोय। जेव्हा सोन्याच्या किमती वाढतात तेव्हा मोठ्या प्रमाणावरती मायनिंग करून खाणींमधून अधिकचं सोनं काढलं जातं। यामुळे 2024 मध्ये सोन्याच्या खाण कामगारांना मोठा फायदा झालाय। 2024 मध्ये जगभरात 4,794 मेट्रिक टन एवढ्या सोन्याचा पुरवठा झालाय। 2023 पेक्षा हे प्रमाण 1% वाढलं होतं। हा एक नवा रेकॉर्ड आहे। याशिवाय गेल्या वर्षी जगभरातला सोन्याचा साठा 9% वाढून 2,16,265 टन इतका झाला होता। मिल्स यांच्या दाव्यानुसार सध्या ऑस्ट्रेलियासारखे देश आपलं सोन्याचं उत्पादन वाढवत आहेत। याशिवाय जुनं सोनंही मोठ्या प्रमाणावरती रिसायकल केलं जातंय। यामुळे बाजारात सोन्याचा सप्लाय सातत्यानं वाढतोय। जर सोन्याचा सप्लाय वाढला तर त्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर होतो। सप्लाय वाढल्यामुळे सोन्याच्या किमती हळूहळू कमी होतील असा दावा जॉन मिल्स यांनी केला आहे। आता सोन्याच्या किमती का कमी होतील यासाठी मिल्स यांनी आणखी एक कारण सांगितलंय। ते कारण म्हणजे आता सोन्याची डिमांड कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत। मिल्स यांच्या दाव्यानुसार अनेक सेंट्रल बँका आणि इन्व्हेस्टर्स गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत आहेत, पण त्यांचा यामध्ये किती काळ इंटरेस्ट असेल याची काहीच गॅरंटी नाही। 2024 मध्ये सेंट्रल बँकांनी एकूण 1,045 टन सोन्याची खरेदी केली होती। बँका सलग 3 वर्षांपासून 1,000 टनांपेक्षा जास्त सोन्याची खरेदी करत आहेत। पण वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलंय
की 71% सेंट्रल बँका पुढच्या वर्षी आपल्या सोन्याच्या साठ्यामध्ये कपात करण्याची किंवा तेवढा साठा कायम ठेवण्याची शक्यता आहे. 2020 मध्ये जेव्हा कोरोना महामारी आली होती तेव्हा सोन्याच्या किमतींमध्ये अशाच प्रकारे वाढ झाली होती, पण परिस्थिती सामान्य झाल्यानंतर किमतींमध्ये घट झाल्याचं बघायला मिळालं होतं. सध्या जगभरामध्ये सोन्याच्या किमती शिखरावर आहेत, पण गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याशी संबंधित इन्व्हेस्टमेंट फंड म्हणजेच ETF वाढले आहेत. यापूर्वी जेव्हा सोन्याच्या किमती घसरल्या होत्या तेव्हा हाच ट्रेंड बघायला मिळाला होता. त्यामुळे सध्याची वाढ आर्टिफिशियल असून आता सोन्याच्या किमतींमध्ये घसरण होऊ शकते असा दावा केला जातोय. आता मिल्स यांनी हा दावा केला असला तरी अनेक तज्ज्ञांनी त्यांच्या या दाव्याला विरोध केला आहे. जगभरातल्या अनेक मोठ्या विश्लेषकांचं मत मिल्स यांच्या मताच्या अगदी उलट आहे. अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटच्या अनेक विश्लेषकांना अजूनही सोन्याच्या किमती आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. मिल्स यांच्या दाव्यानुसार पुढच्या 5 वर्षांमध्ये सोन्याच्या किमती प्रतितोळा 55,000 रुपये इतक्या उतरू शकतात. पण बँक ऑफ अमेरिकेचा अंदाज आहे की पुढच्या 2 वर्षांमध्ये सोन्याच्या किमती प्रतितोळा 1 लाख रुपयापर्यंत पोहोचू शकतात. सोन्यातली गुंतवणूक 10% वाढू शकते असा त्यांचा अंदाज आहे. याशिवाय गोल्डमन सॅक्सचं म्हणणं आहे की 2025च्या अखेरपर्यंत हा दर प्रतितोळा 95,000 रुपयांच्या आसपास असू शकतो. पण जॉन मिल्स यांचा दावा आहे की सध्याच्या वाढीनंतरही दीर्घकाळामध्ये सोन्याच्या किमती कमी होऊ शकतात. याला समर्थन देण्यासाठी त्यांचे स्वतःचे युक्तिवाद आहेत. सध्या तरी सोन्याच्या किमती सातत्यानं वाढत आहेत. 2019 मध्ये प्रतितोळा सोन्याची किंमत 39,000 रुपये होती. 2020 मध्ये कोविड आला आणि किमती अचानक वाढल्या. त्यावेळी सोन्याची किंमत तब्बल 28% वाढून 50,000 रुपये एवढी झाली होती. कोविड गेल्यानंतर 2021 मध्ये सोन्याच्या किमतीमध्ये थोडी घसरण होऊन दर 48,000 पर्यंत आले होते. पण 2022 पासून सोन्याचा दर सातत्यानं वाढत आहे. 2022 मध्ये सोन्याचा दर 55,000 रुपये होता. 2023 मध्ये तो 63,000 रुपयापर्यंत गेला. 2024 मध्ये 78,000 रुपये आणि आता 2025 मध्ये 90,000च्या आसपास आहे. आता पुढच्या 5 वर्षांमध्ये यात काय बदल होतो? जॉन मिल्स यांच्या दाव्यानुसार सोन्याच्या दरामध्ये खरंच 38%ची घसरण होऊन तो 55,000 होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.